ती म्हणजे चितळे बिंज बार। मुंबई आणि ठाण्यात रिक्षा टॅक्सी चालकांची भर रस्त्यात आरटीओ भरारी पथकाकडून मराठीची चाचणी, मराठी न बोलणाऱ्यांना नोटीस, सक्तीवरून काही भागात चालकांमध्ये संताप। मुंबईच्या वांद्रेमधल्या नेव्हिल डिसूजा मैदानावर सध्या कोणतीही कारवाई नको, हायकोर्टाचे पालिकेला आदेश। मोकळ्या जागा ठेवाव्या लागतील, नाहीतर मुलं मैदानी खेळ विसरतील, हायकोर्टानं सुनावलं। मुंबईतल्या मोकळ्या जागांसाठी आदित्य ठाकरे काढणार रविवारी भव्य मोर्चा, हाती तिरंगा घेऊन सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन। भाजप सरकार आणि मुंबई महापालिकेवर टीकेची झोड। दोन कडव्यांचंच वंदे मातरम गाण्याचा काँग्रेसचा निर्णय देशविरोधी, अमित शहा यांची टीकेची झोड। देशवासियांनी काँग्रेसच्या निर्णयाचा विरोध करावा असं आवाहन। राहुल गांधींच्या पुण्यातल्या छात्रों की गूंज कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांची टीका, काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींनाच निमंत्रण असल्याचा हल्लाबोल, तर आम्ही शाखा नाही शाळा काढल्या, काँग्रेसचा पलटवार। एबीपी माझानं दाखवलेल्या आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीची प्रशासनाकडून दखल, सोमवारी सर्व आश्रमशाळांच्या चालकांची बैठक, तर 6 महिन्यांची मुदत दिली जाणार, मंत्री अतुल सावेंची प्रतिक्रिया। साताऱ्यात 2 राजेंच्या एकमेकांना बेटकुळ्या, रामराजेंचं आव्हान स्वीकारत रणजित नाईक निंबाळकरांचा फलटणच्या गजानन चौकात आणि रामराजेंच्या घरासमोरून बुलेटवरून फेरफटका। मुंबईच्या अंधेरीत बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, जिमीज बर्गरमधील धक्कादायक घटना, महिला ग्राहकाची एफडीए आणि पोलिसात तक्रार।